उद्या 25 जुलै आषाढी एकादशी. उपवास नाही केला तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये लक्ष्मी वास करेल. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वात मोठी आणि अत्यंत पवित्र अशी मंगलमय तिथी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला आपल्या हिंदू धर्मात देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. शास्त्रानुसार याच पवित्र दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व आपल्या आयुष्यात खूप मोठे आहे. पण मित्रांनो, अनेकदा काय होते, आपल्या घरातील काही माता भगिनींना, वृद्धांना किंवा तरुणांना आरोग्याच्या कारणास्तव, प्रवासामुळे किंवा नोकरी व्यवसायाच्या व्यापामुळे आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य होत नाही. मग अशा वेळी मनात एक रुकरुक लागून राहते. मनामध्ये शंका येते की अरे रे, मला एवढ्या मोठ्या एकादशीचा उपवास करता आला नाही. आता विठ्ठल माऊली माझ्यावर नाराज तर होणार नाहीत ना? तर माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, मनातली ही शंका आजच काढून टाका. कारण आमचे विठुराया, आमचे स्वामी महाराज हे केवळ आणि केवळ तुमच्या खऱ्या भक्तीने व्याकुल झालेले आहेत आणि ते भुकेले आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा दिव्य, अत्यंत सोपा आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जो केल्यावर जर तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य नसेल तरी चालेल, केला नाही तरी चालेल. तुम्ही अगदी बरोबर ऐकले. उपवास नाही केला तरी चालेल, पण एकादशीच्या दिवशी गोमातेला म्हणजेच आपल्या लाडक्या गाईला ही खास गोष्ट आवर्जून खाऊ घाला. उपाय इतका शक्तिशाली आहे की यामुळे तुमच्या घरातील गरिबी, पैशांची अडचण, आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील. शास्त्रात असे सांगितले आहे की या पवित्र दिवशी हा उपाय केल्यास 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा काही दिवसातच पूर्ण होते. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की नक्की गाईला असे काही खाऊ घालायचे आहे आणि या एकाच उपायाने एवढा मोठा चमत्कार कसा काय होऊ शकतो? एवढा मोठा चमत्कार कसा काय होऊ शकतो? तर चला तर मग यामागचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व आपण जाणून घेऊया. आपल्या सनातन हिंदू शास्त्रामध्ये गोमातेला म्हणजेच गाईला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. पुराणात स्पष्ट म्हटले आहे की गाय ही रुद्राची आई, 8 वस्तूंची कन्या आणि 12 आदी त्यांची बहीण आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीच्या पवित्र शरीरामध्ये तब्बल 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. जेव्हा आपण एका गोमातेची सेवा करतो तेव्हा एकाच वेळी 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे महापुण्य आपल्याला लाभते. आपल्या ग्रंथामध्ये संतांनी सांगून ठेवले आहे, आषाढी एकादशी ही साक्षात विठ्ठल माऊलींची म्हणजेच भगवान विष्णूंची तिथी आहे. भगवान विष्णूंचा अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाळ होते. त्यांनी गायी अत्यंत प्रिय होत्या. म्हणूनच आषाढी एकादशीच्या या महामोर्चावर जर तुम्ही गायीची मनापासून सेवा केली तर त्याचे फळ तुम्हाला इतर दिवसापेक्षा 100 पटीने जास्त मिळते. तुमच्या घरातील पैसा टिकत नसेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, अभ्यासात मुले लक्ष लागत नसेल, पतीच्या किंवा तुमच्या नोकरीत व्यवसायात सारखे अडथळे येत असतील, तर घरात सतत आजारपण असेल, सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी गोमातेला दिलेला हा एक पवित्र घास. हा उपाय कसा करायचा, देवघरात कोणती तयारी करायची आणि गाईला ती कोणती वस्तू आहे ती वेळेत खाऊ घालायची आहे, संपूर्ण माहिती मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. कारण अर्धवट माहिती घेऊन केलेला उपाय कधीच पूर्ण फळ देत नाही. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या हक्काच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनला नक्की दाबा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय हरी विठ्ठल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या पाठीशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव ठेवायला मदत करेल. चला तर मग आता मुख्य उपायाकडे वळण्याआधी एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून आपल्याला घरात कोणती पूर्वतयारी करायची आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावर बसूनच आपले दोन्ही हात जोडून त्या भगवंताचे, आपल्या स्वामींचे आभार माना. हे ईश्वरा, आजचा हा पवित्र दिवस मला दाखवल्याबद्दल धन्यवाद. मनातल्या मनात विठ्ठल माऊलींचे नामस्मरण करा. जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी जाल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आवर्जून टाका. शास्त्रामध्ये हळदीला अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. हळदयुक्त पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीरावरील आणि मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा, आळस, दोष पूर्ण नष्ट होतात. आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. स्नानानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आता आपल्या देवघरापाशी या तुमच्या देवघरात भगवान विष्णूंची, विठ्ठल माऊलींची, बाळकृष्णांची किंवा आपल्या स्वामी समर्थांची जी मूर्ती किंवा प्रतिमा असेल तिला स्वच्छ पुसून घ्या किंवा अभिषेक करून घ्या, कारण ही सर्व एकाच हरीचे रूप आहेत. देवांना पिवळी फुले अर्पण करा. विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच देवाला तुळशीचे पान आवर्जून वाहा. यानंतर देवांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवायला
विसरायचं नाही. तुम्ही पिवळा शिरा बनवू शकता, बुंदीचा लाडू, पेढा अर्पण करू शकता. जर काही शक्य नसेल तर गुळाचा खडा ठेवला तरी चालेल. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून संपूर्ण देवघर सुगंधित करून घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा देवघर प्रसन्न राहते तेव्हाच देवाचा वास कायमस्वरूपी आपल्या घरात राहतो. आपण पाहूया की तो मुख्य महाचमत्कारिक उपाय कसा सुरू करायचा. हा उपाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आदल्या रात्री किंवा एकादशीच्या दिवशी सकाळी थोडीशी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ पाण्यात भिजत घालायची आहे. चणा डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि ती गुरुग्रहाची तसेच भगवान विष्णूंशी संबंधित मानली जाते. उपाय सुरू करताना सर्वात आधी एका वाटीत थोडे कुंकू आणि पाणी मिक्स करून गंध तयार करा. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंनी किंवा वर एक छान सुबक स्वस्तिक काढा. त्यात हळदी कुंकू अक्षता लावून धूप दीप ओवाळा. यामुळे घरात येणारी कोणतीही नकारात्मक शक्ती दारातूनच परत फिरते. आता देवघरासमोर एक स्वच्छ पाट ठेवा. त्यावर दिवा प्रज्वलित करा. पाटावर विठ्ठलाची किंवा स्वामींची मूर्ती ठेवा. आता आपल्या घरातील 2 तांब्याची किंवा स्टीलची ताटं घ्या. दोन्ही ताटल्यांमध्ये कुंकवाने एक एक स्वस्तिक काढून घ्या. लक्षात ठेवा, स्वस्तिक भगवान विष्णूसाठी आणि दुसरे म्हणजे लक्ष्मीसाठी आहे. आता दोन्ही स्वस्तिकाच्या बरोबर मधोमध एक एक गुळाचा खडा ठेवा. आपण जी चणा डाळ पाण्यात भिजवून ठेवली होती ती व्यवस्थित गाळून दोन्ही गुळाच्या खड्यांच्या शेजारी दोन्ही ताटात थोडी थोडी ही ठेवा. या साहित्यावर एक एक तुळशीचं पाणी अर्पण करा. संपूर्ण साहित्याला धूप दीप दाखवून ओवाळून घ्या. देवघरासमोर शांत चित्ताने बसून डोळे बंद करून ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. म्हणजेच एक एक माळ जप करा. तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर खूपच उत्तम, नसेल तर तुम्ही बोटांवर मोजूनही जप करू शकता. जप पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य काही वेळ तसेच देवासमोर राहू द्या, जेणेकरून त्या साहित्यामध्ये मंत्रांची सकारात्मक ऊर्जा शोषली जातात. आता येतो उपायाचा सर्वात शेवटचा महत्त्वाचा भाग. गोमातेची सेवा जर पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पिण्याचे पाणी घ्या. त्यात थोडी हळद टाका आणि जमल्यास थोडे गंगाजल टाका. देवघरातील दोन्ही ताटांमधील तो गोळ भिजवलेली चणा डाळ आणि तुळशीपत्र एका प्लेटमध्ये एकत्र करून घ्या. हळद कुंकवाचा करंडा सोबत घ्या आणि तुमच्या घराच्या जवळ जिथे गोमाता असेल तिथे जा. गायीपाशी गेल्यानंतर सर्वात आधी तुमच्या कलशातील हळदीयुक्त पाणी तिच्या पायांवर अत्यंत प्रेमाने ओता. नंतर गोमातेच्या कपाळावर हळदी कुंकू लावून तिला मनापासून नमस्कार करा. आता ती भिजवलेली चणा डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या आणि स्वतःच्या हाताने तो घास गोमातेला खाऊ घाला. शास्त्रात सांगितलं आहे की जेव्हा गाईला घास भरवताना जर तिच्या जिभेचा स्पर्श तुमच्या तळहाताला, विशेषतः आपल्या तळहातावरील नशिबाच्या रेषांना झाला तर तिथूनच आपले भाग्य बदलायला सुरुवात होते. दुर्दैवाचे रूपांतर सुदैवात होते. जर काही कारणास्तव हाताने देणे शक्य नसेल तर तुम्ही ती प्लेट गायीसमोर ठेवू शकता. घास भरवल्यानंतर गोमातेला प्रेमाने स्पर्श करा. तिच्या पाठीवरून हात फिरवा. शक्य असल्यास गायीभोवती 1 किंवा 3 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप चालू ठेवा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की गोमातेला प्रदक्षिणा घातल्यानंतर संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे महापुण्य मिळते. निघताना गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती किंवा धुळीचे कण एका छोट्या कागदात गोळा करून घरी घेऊन या. ती माती तुमच्या घरातील देवघरात तुमच्या तिजोरीत ठेवा. घरातील कोणताही वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मक ऊर्जा असेल ती कायमची निघून जाईल आणि घर अत्यंत पवित्र होईल. माझ्या लाडक्या माता भगिनींनो, भावांनो, आषाढी एकादशीचा हा चणा डाळ आणि गुळाचा उपाय दिसायला अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती वाटत असला तरी त्याचे आध्यात्मिक फळ आणि त्याची ताकद खूप मोठी आहे. ज्या घराला गोमातेची सेवा, विठ्ठल माऊलींचा आशीर्वाद लाभतो तिथे कधीही पैशाची, धान्याची किंवा सुखाची कमतरता भासत नाही. येत्या आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने, मनापासून आणि विश्वासाने हा महाउपाय तुम्ही स्वतः नक्की करून पहा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज आणि विठ्ठल माऊली नक्कीच पूर्ण करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? हा उपाय आवडला का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल विठ्ठल.